पुढची विशेष बातमी आपण बघूया। ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सुनेने केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेश राऊतसह 9 जणांविरोधात ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंधश्रद्धेतून आपल्याला विविध बाबाबुवांकडे घेऊन गेल्याचा आरोप त्यांच्या सुनेनं केलाय। दरम्यान विनायक राऊत यांनी हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेत। मात्र या निमित्ताने विनायक राऊतांच्या कुटुंबातील गृहकलह आता चव्हाट्यावरती आलाय। विनायक राऊत अडचणीत। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले उतारे करत होते। राऊतांच्या सुनेचे गंभीर आरोप। आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे। प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ। विनायक राऊतांनी आरोप फेटाळले। हे 12 करोड रुपये मागितले, दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं। ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून त्याने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत। ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत हे अडचणीत आले, कारण विनायक राऊतांविरोधात त्यांच्या सुनेनंच गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनंतर विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबातील 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध ठिकाणी अघोरी बाबांकडे नेल्याचा आरोप विनायक राऊतांच्या सुनेनं त्यांच्यावर केलाय। अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे। मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार। म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे। विनायक राऊतांच्या सुनेनं तिचे पती गीतेश राऊतांविरोधात आरोपांच्या फैरी टाकल्या। त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे। लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। दरम्यान सुनेनं केलेले हे सर्व आरोप विनायक राऊत यांनी फेटाळले। पैसे उकळण्यासाठीच हे निराधार आरोप केल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला। हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं। त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून त्याने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत। इतकी वर्ष अन्याय होत होता तर इतक्या वर्षांनंतर तक्रार का केली, असा सवाल विनायक राऊतांनी केलाय। त्यावरून त्यांची सून काय बोलली आहे पहा। त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीचे अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं। मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत। यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे। सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती। या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू, पण असं काही घडलं नाही।
आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. दरम्यान विनायक राऊतांच्या सुनेनं केलेल्या आरोपांनंतर सिंधुदुर्गातील फिरोज शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटक करण्यात आली असून 2 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. काही गोष्टीचं नाही, सगळं हे फुलांनी काम, जेव्हा फुलं चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतं. मग बाकी काय काम नसतं आहे सर. म्हणलं येईल तुमच्या लक्षात, मग म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतं, ह्या आडा कोंबे आडा, तर असली काम होणार नाही, बकरो आडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे. जादू टोंड करूचं काही विषयच नाही असं. तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवतं त्यांनी, माझ्यावर केला काय केलं असं काय काय, हे असं ह्या नाही असा, ह्या कसा, ह्या एक राजकारण त्यांचा असा. सुनेनं केलेल्या आरोपांमुळे विनायक राऊतांच्या कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. त्यामुळे सुनेनं केलेल्या आरोपांमुळे उद्धव ठाकरेंचे कोकणातील महत्त्वाचे शिलेदार विनायक राऊत अडचणीत आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.